हरिओम. त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी. आज आपण बद्दल ओरा काय असतो? आता आपण अगोदर थोडीशी उ पळत पळत माहिती पाहिजे होती, की ते असं असतंय, तसं बघितलं जातंय. पण ॲक्चुअली आता इतके दिवस तुम्ही स्वतःवरती काम करताय. आता तुमचा ओरा चेंज व्हायला हवा आणि ते आपण इथून पुढे बघणार आहोत. नेमकं ओरा कन्सेप्ट काय असते? आता तुम्हाला थोडंसं ओराची माहिती घ्यायला गेला तर Googleचा एक फोटो दाखवतो मी. ठीक आहे. ओरा म्हणजे अभावलय असतं. म्हणजे आपलं पॉझिटिव्ह आपण जे काय विचार करतो, जे काय असतात, ते आपल्या सगळ्या आसपास गोष्टी असतात. म्हणतो ना आपण आपलं जग हे आपल्या आसपास असतं आणि आपण कसं बनवलंय हे पाहायची आपल्याला सवय असायला हवी. म्हणून हा ओरा खूप महत्त्वाचा असतो. आता तुम्ही Googleलाही पाहत असाल आणि मीही थोडंसं दाखवतो आणि तुम्हाला ओराची कन्सेप्ट क्लिअर होईल थोडीशी. ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं समजावण्याकरता ते कळावं आता थोडंसं तुम्हाला म्हणून दाखवतोय. हे बघा मित्रांनो, हा फोटो तुम्हाला दिसतोय सगळ्यांना, बरोबर? हा जो फोटो दिसतोय आपल्याला, तर हे Googleचाच तुम्हाला दाखवतोय. आपल्यामध्ये बघा मी सांगितलं होतं, आपल्या ओराचे प्रकार असतात. पहिल्यांदा आपण बघतो ना, जे आध्यात्मिक ओरा मी सांगितला होता. लाइटेस्ट म्हणजे डिव्हाइन बॉडी, आध्यात्मिक ओरा त्याला म्हणलं जातं. म्हणजे युनिव्हर्सकडून जे काय आपण प्रोटेक्शन घेतो, आपल्या जे प्रकाश असतो, पूर्ण शुभ्रता असते, निर्मळता असते. ती डिव्हाइन बॉडी एक असते आपली. म्हणजे आध्यात्मिक शरीर. स्पिरिच्युअल बॉडी म्हणजे तुम्ही जे काय आध्यात्मिक गोष्टी करता, त्याने आध्यात्मिक डिव्हाइन बॉडी तुमची चांगल्या प्रकारे ध्यानाने वाढत जाते. कॅज्युअल बॉडी तुम्हाला माहीतच आहे. ते चित्रात दिसवल्यापासून दाखवली तसे थोडं ब्लू टाइपमध्ये. मानसिक बॉडी बी असते, मेंटल हेल्थ आपण म्हणत असतो. इमोशनल ॲस्ट्रल बॉडी आपण ज्या भावनिक गोष्टी असतात, भावनिक बॉडी. इथरिक बॉडी आणि फिजिकल ऑरिक बॉडी म्हणतो आपण त्याला. काय ऑरिकच आहे ना ते? हां. फिजिकल बॉडी. मराठी भाषेत शारीरिक आपलं स्तर. तर असे आपले ओरा असतात आणि या ओरामध्ये आपण एक ओरा जरी खराब झाला, तरी सगळ्यावरती इफेक्ट होतो. आता इथं आपल्यावरती अटॅक कसे होतात? सायकिक अटॅक किंवा कोणी ब्लॅक मॅजिक करणं किंवा कोणी काय-काय गोष्ट. काही लोकं देवाला मानत नाही किंवा नुसतं करतात म्हणून करतात. ठीक आहे. तुझा वरचा जो असतो ना डिव्हाइन बॉडी, स्पिरिच्युअल बॉडी, ही जर वीक असेल, तुमचा जर या गोष्टीवरती विश्वास किंवा तुम्ही करत नसाल जास्त देवाचं, काही असो स्तोत्र म्हणो किंवा पूजा-पाठ असो, त्याने ही बॉडी सुधारते आणि तुमच्या नामजपाने सगळ्यात जास्त. देवाचा कुठलाही जप करा. नुसतं रेकीच नाही, देवाच्या जपानेही सुधारते. बऱ्याच तुम्ही या गोष्टी बघत असता. काही लोकं खूप स्मार्ट दिसतात, खूप स्माईल असते. खूप असे अट्रॅक्टिव्ह वाटतात. तर त्यांची या गोष्टी त्या करत असतात. आता कोणी लोकं दाखवत नाहीत. खूप मोठे-मोठे सगळे लोकं देवाचं करतात. तुम्हाला सांगतो अंबानीपासून ही गणपती बसवतात. ते सगळे दान-धर्म वगैरे करतात. त्यांच्या सगळ्यांच्या आध्यात्मिक गोष्टी चालू असतात. हे आपल्या ज्या आहेत शारीरिक ओरा, तर वरचे 2 ओरा जर खराब असले ना, खालच्या ओरावर लगेच अटॅक होतो. तर ज्या लोकांचे हे जे ओरा म्हणतो ना आपण, जे नसतील वरचे स्पिरिच्युअल आणि डिव्हाइन बॉडी व्यवस्थित, तर बाकीच्या बॉडीमध्ये आजारपण येणार, इमोशनली अजिबात ताकद राहत नाही, म्हणजे सारखे निगेटिव्ह विचार करणार किंवा अँक्साइटी, डिप्रेशनमध्ये जाणार. मेंटली सारखा ट्रेसमध्ये राहणार. असं कॅज्युअल बॉडीमध्ये तर आजारी पडणं, सारखं काहीतरी आघात होणं, कुठं बाहेर नजर लागणं, कुणी काय करणं, ह्या सगळ्या गोष्टी सहज अटॅक होत असतात. ह्यालाच म्हटलं जातं ओरा आणि ह्या लेयर असतात. आता आपण आणखीन पाहायला गेलो थोडंसं, तर या लेयर तुम्हाला हे चित्र दिसतंय का व्यवस्थित तुम्हाला? हं. आपला ओरा. अरे, ही व्हिडिओ दिसते. व्हिडिओ लावून काय उपयोग आहे?
ही जी इमेज दिसते ना, हे साईडचे व्हायब्रेशन. आपण ध्यान करतो, आध्यात्मिक काही गोष्टी करतो, पूजापाठ करतो. त्यावेळी हा जो ओरा आहे ना आपला वाढत जातो. साईडचे व्हायब्रेशन असतात ना पॉझिटिव्ह सगळे वाढत जातात. आणि चक्र दिसतात का ती बॅलन्स होत जातात. ध्यानाला बसताना आपण व्यवस्थित ही पोझिशन जी दाखवली का ध्यानाला बसताना, अशी पोझिशन आपली नेहमी ध्यानाला बसताना हवी किंवा रेकी देताना असायला हवी कमीत कमी. 5 मिनिट, 10 मिनिट देता त्यावेळी. आता बसताना व्यवस्थित तुम्ही सुखासनमध्ये बसू शकता. कुणाला पद्मासन जमेल त्याने पद्मासनमध्ये बसा. आणि जेव्हा ध्यान करताना हे साइडचे कंधे वगैरे आहेत का शोल्डर हे ते अटॅच पाहिजेत बॉडीला. एनर्जी ड्रेन नाही झाली पाहिजे. खाली बघा पायाखाली पाय. हे खूप गरजेचं आहे बसणं. त्याचबरोबर मागं बसता का नाही त्यावेळी एकदम असं सपाटीवर नाही बसायचं. पूर्ण पायाचं ओझं थोडंसं समोर जमिनीवर आलं पाहिजे आणि स्पाइन जे असतो का आपलं माकड हाडापासून असं सरळ बसता आलं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ध्यान करा. तुम्हाला चांगले रिझल्ट येतील आणि रेकी हीलिंगद्वारे तुम्हाला खूप काही त्याचा फायदा होऊन जाईल. मग ह्या ज्या औरा असतो, हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आता तुम्ही मनीषा मॅडम घ्याल, प्रियंका मॅडम घ्याल, प्रत्येकाचा ओरा वेगवेगळा असतो. मग चेहरा बघा सारखा आपला हिरमसल्यासारखा राहणं, ओरा खराब आहे, धरून चाला. आपण स्माईल देणं, स्माईल जरी दिली ना, तरी तुमचा ओरा आतून नुसता हसत जरी राहिलात का नाही, तरी ओरा हळू चांगला डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. आपण किमान अ, काय म्हणतात ते हसणं बी विकत घेतल्यासारखं आहे. आपल्याला प्रोग्राम बघावा लागतो. कॉमेडी शो कुठला नाही कुठला, आहे का नाही? मग हे आपण साधन शोधत असतो. पण आपला तात्पुरतं ते गोष्ट आतून बरं वाटतं. कायमस्वरूपी सुधरवण्याकरता आपल्याला अध्यात्मावर जोर दिला पाहिजे. म्हणजे भक्ती करण्यावर आणि रेकी हीलिंगद्वारे स्वतःवरती आपण स्वॅप मारणं गरजेचं आहे. दिवसातनी किमान संध्याकाळी किंवा सकाळी. सकाळी काय अंघोळ केल्यावरती बरचसं क्लिअर होतं. पण संध्याकाळी कुठून येता किंवा तुम्ही थकलेला असता, त्यावेळी औरा क्लीन करत जा. ओरा हा आपल्याला खूप मॅटर करत असतो. आपल्या आसपासच्या गोष्टी या सगळ्या ज्या दिसतात तुम्हाला शोल्डरपासून साइडला आपला ओरा जवळ-जवळ म्हणजे तुम्ही चांगला खूपच काय असाल तर 17 फुटापर्यंत असेल. कुणाचा 2 फूट, कुणाचा 3 फूट. वीक असेल तर कमी असतो लेंथ. आणि चांगला असेल तर खूप दूरपर्यंत मीटरपर्यंत लेंथ जाते. 2 मीटर, 3 मीटर, 4 अशी बी लेंथ असते. बघा तुम्ही. मग हा तुमच्या संपर्कात येणारा व्यक्ती निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे, हेही तुम्हाला हळू-हळू समजायला लागतं. तुमच्या ऑटोमॅटिक इंट्युशन येतात. आणि तुम्ही आध्यात्मिक स्वतःला चांगल्या गोष्टी केल्या. तुम्ही खूप म्हणता, "मी ग्रंथ वाचते, मी फलाना करतो." नुसतं तसं नाही, ते आतमध्ये उतरवा तुम्ही. त्याने खूप ओरा मोठा होतो. पूजापाठ करत असाल, देवाची आरती करत असाल, 5च मिनिट करा, मनोभावे करा. असं नाही म्हणणार, की दिवसभर बसा आणि तुम्ही तेच करा. 5च मिनिट करा, पण मनोभावे. त्याने खूप इफेक्ट होतो तुमच्यावरती. देव तुम्हाला कुठलं जे स्वामींचं कराल, साईबाबांचं कराल, कुणाचंही कराल तुम्ही. कुठल्याही महाराज असतील किंवा देवी-देवतांचं कराल, तर तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळून जातो. आपण एखादं संरक्षण कवच बोललात किंवा शिवस्तोत्र बोललात किंवा शिवस्तुती बोललात, विष्णू सहस्त्रनाम बोललात, जे तो सुंदरकांड बोललात, हनुमान चालीसा बोललात, रामरक्षा बोललात, शिवपंचाक्षरी स्तोत्र बोललात आणि खूप फायदा होत असतो. पण किमान किमी एखादं स्तोत्र म्हणावं आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी दररोज. जे आपल्याभोवती अभावालय असतं, हे आपलं सगळे पर्सनॅलिटी सांगत असतं. तुम्ही किती चांगली इस्त्रीचे कपडे घातले, तुम्ही खूप चांगले बसलाय धरून चला, म्हणजे एकदम सेंट वगैरे मारून वगैरे चांगले, पण तुमच्या आतमधून तुम्ही एकदम कोमेजलेला आहे. म्हणजे गुलाबाचं फुल कसं दिसतं उमलल्या-उमलल्या. ते त्याचं काही तासाकरता कसं राहतं ग्लो, तसा ग्लो आपला कायम राहिला. आणि ते संध्याकाळी ते कोमेजतं का नाही फुल, तसा आपला बघा चेहरा राहिला दिवसभर, तर आपला ओरा खराब असतो. मग तेच जर फुलासारखं टवटवीत राहिला गुलाबासारखं, तर ओराचं काही विचारूच नका मग. तुमच्या जीवनात पॉझिटिव्हच गोष्टी घडणार. पण पॉझिटिव्ह गोष्टी घडण्याकरता मी काय सांगितलं होतं, पॉझिटिव्ह विचारही महत्त्वाचे आहेत मेंटली. तुम्ही खूप विचार करताय डिप्रेशनमध्ये आणि एखादं कुठलं स्तोत्र म्हणताय, पण त्याच्या एक स्तोत्र म्हणताय 5 मिनिटं आणि विचार करताय चुकीचा दिवसभर. काहीच अर्थ नाही. तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात गेला, खूप नकारात्मक बोलते, सदैव रडत असते, हे करत असते. तुम्ही बघा तुमच्यावरती इम्पॅक्ट होतो शरीरावरती आणि तुम्ही बी नकारात्मक बिहेवियर करायला लागता, चिड वाढते. दुसऱ्याच्या अशाही व्यक्तीच्या संपर्कात गेला, सारखी रडत-खडत असते, सारखी काहीतरी म्हणत असते, निगेटिव्ह त्याचे प्रॉब्लेम चालू आहेत त्याचा लगेच तुमच्याशी अटॅच झाला, बोललात किंवा जवळून जरी गेलात, तरी तुमच्या ओरावरती परिणाम होतात.
तर ओरा खराब कसा होतो? तुम्ही कुठं बाजारला गेलात, तर मार्केटमध्ये तर अनेक प्रकारची लोकं असतात. कोणी दुःखी असतंय, कोणाचं काय झालेलं असतंय, कोणी कुठे कुठल्या प्रॉब्लेममध्ये असतंय. तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेलात, तिथं बी कुठले म्हणजे लोकं आजारी असतात, काय असतात. तुमचा ओरा ऑटोमॅटिक इफेक्ट होत असतो. आणि तिथं ती गोष्ट डोळ्याने बघतो आपण, डोळ्याने कॅच करतो. त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. ती रडत असते व्यक्ती, वेदना असतात तिला किंवा सीरियस असते किंवा आय-सी-यूमध्ये कुठेही असेल. त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती कणत असते, कुतत असते. ते ऐकून आपल्या लगेच ओव्हरऑल डाउन व्हायला लागतं. आपल्याला दयामाया की सहानुभूती आणि वाईट बी वाटायला लागतं. मग त्याने काय होतं, अशा परिस्थितीतून तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेलात किंवा कुठे गेलात, हात धुणं, हॉस्पिटलला गेला, हात धुणं, हे तुमचं काम आहे. कोणाच्या अंत्यविधीला गेलात, तुम्ही तिथं बघा खूप लोकं रडत असतात. तिथं बी ओरा तुमचा डाउन होतो. कुठनी काय निगेटिव्ह रडतंय कोण, आवाज आला कानावरती, तुम्हाला वाईट वाटलं, तुमचा ओरा डाउन होतो. म्हणजे ज्या निगेटिव्ह गोष्टीचा तुम्ही स्वतःवरती परिणाम करून घेताल, तेव्हा तुमचा ओरा डाउन होत असतो. मग या गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजेत. मग मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ सांगितली का नाही, स्पिरिच्युअल हेल्थ ही तुम्हाला सांभाळावी लागते. आणि या दगदगत्या जीवनात 5 मिनिट कोणाची बस सुटली, वाईच 5 मिनिटे ट्रॅफिकमध्ये अडकला, लगे काळजी, "हे काय झालंय? अडकून पडलो." 4 माणसं तेच बोलणार, की तुमच्यावरती परिणाम होणार. आता काय लवकर सुटत नाही आणि लवकर तुम्ही त्या ट्रॅफिकमधनं सुटतच नाही. म्हणजे तुम्ही ठरवून टाकता. असं घरातनं निघतानाच विचार का तिथं ट्रॅफिकमध्ये अडकलो तर, हे तिथंच अडकता जाऊन. किती वेळा असं किती जणांसोबत घडत असतं. "हे इथं नको अडकायला बाबा, त्या घाटात नको अडकायला बाबा." असं घडत असतं. का होत असतं असं? की तुम्ही आधीच ते तुमच्या ओरामध्ये फिट करून टाकता. एखादा नट बोल्ट कसा आवळून हा टाईट केलाय, आता काही ते हे नाहीये, ते तसंच होणार आहे, पॅकच राहणार. तसं तुम्ही तिथं जाता, तसंच घडतं. अशा अनेक गोष्टी एखाद्या कामाला गेला की नाही ते माणूस कामच करत नाही, तसंच आहे. तुमचा ओरा तसाच निगेटिव्ह करून जाता. ते होणारं काम बी तुमचं होत नाही. मांजर आडवं गेलं तरी तुम्हाला वाईट वाटतं, की कामच होणार नाही. असं काही नाही. मांजर आडवं गेलं तर मागं वळून पाहायचं आणि राम म्हणायचं आणि जायचं पुढे निघून. आपणच आपला ओरा डाउन करत असतो. इतर लोकं फक्त कारण तुम्ही देत असता इतर लोकांचं. म्हणजे आपल्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात 100% त्यातल्या आपणच जबाबदार असतो 80% गोष्टींना. राहिलेले 20% बाहेरचे वातावरण. मग 80% जर तुम्ही सुधारलात तर 20% चा काय परिणाम होणार? पण स्वतःच जर तुम्ही 80% डाउन असाल, थॉट्स प्रोसेसमध्ये शारीरिकरित्या, तर कसं होणार? एखादी व्यक्ती सारखी आजारी असते, मी आजारीच असते, माझं असंच होतंय, हां, ते बीपी आहे, गोळी खाल्लीच पाहिजे, खाल्लीच पाहिजे. आणि एखाद्या दिवशी चुकली तर त्याला ऑटोमॅटिकच घाम यायला लागतो, की काय ते त्याच्या मनामध्ये, माइंडमध्ये बसलेलं असतं. मग हे आपणच आपला ओरा डाउन करत नेतो, आपला आजार वाढवत नेतो आणि आपल्याला खच्चीकरण करत असतो. हे खच्चीकरण करणं आपलं थांबवलं पाहिजे. आपल्या ओरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह नुसत्या वेव्हज सोडल्या. आपण कसं म्हणतो वाफ निघते. दूध तापाय ठेवलं का नाही, मग त्यातून वाफ कशी निघते? निघते की नाही? तसं तुम्ही स्वतःला जर तळपत ठेवलं सारखं पॉझिटिव्ह विचाराने, चांगल्या गोष्टींनी, चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात राहिला, तर तुमच्यातून ते वाफ कशी निघते एकदम अशी छान सुंदर दिसते की नाही बाहेर पडताना. असा तुमचा ऑरा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह वाढत जातो, होत जातो. मग अशा प्रकारे हे तुम्हाला उदाहरण का दिलं, की तुमच्या लक्षात येतं तुमच्या दररोजच्या गोष्टी बघण्यातली गोष्ट आहे, की दुधातून वाफ निघते, पाण्यातून वाफ निघते, की त्या प्रोसेसमध्ये तापल्यावरती ठराविक सेल्सियसला. मग आपणही तसंच राहिलं पाहिजे. आणि ते पॉझिटिव्हच राहतं. पाणी किती जरी उकळवलं तुम्ही, किती जरी उकळवलं, तर त्याचा गुणधर्म बदलतो का? त्याचा कलर बदलतो का? बदलतो का? मग पाण्यासारखं स्थिर राहायला हवं तुम्हाला. मग ते 100 सेल्सियसवर तापवा तुम्ही, नाहीतर आहे असं ठेवा. तर त्याचा गुणधर्म बदलत नाही. तसा आपलाही गुणधर्म नाही बदलला पाहिजे आपल्या स्वभावाचा. आपला स्वभाव नॅचरली आनंदी असायला हवा. प्रेमळ असायला हवा. पॉझिटिव्ह थॉट असायला हवे. पण आपण काय करतो सगळं निगेटिव्ह घेतो आणि बराचसा ओरा तुमचा कशाने खराब होतो माहिती आहे का? तुमच्या विचारांनी. काही जण म्हणतात, "सर मी मार्केटला जात नाही, सर मी कोणाच्या अंत्यविधीला जात नाही, सर मी कोणाच्या शेजारच्यात बी जात नाही, तरी माझा ओरा खराब का?" आता सांगा, तुम्ही घरात टीव्ही बघणार दिवसभर मालिका.
त्याचा काही संबंध नसतो आपल्या काल्पनिक जीवनाशी. ते अजिबात काय ते काल्पनिक कथांचा काल्पनिक जीवन बनवत असतात. काही संबंध नसतो. त्यात कोण मेलं की तुम्हाला वाईट वाटतं. तिथं कोण रडलं की तुम्हाला वाईट वाटतं. तुमच्यावर काय इफेक्ट होतो? तुम्ही कशाला उगं तिथं हे होता? तुम्हाला माहीत असतं का नाही खरं? हे बाबा मालिका आहे. ही सगळी जिवंत असतात. ही कधी मरत नाहीत, ॲक्टिंग करतात. पण तुमच्या डोक्यात दिवसभर तेच चालतं. अरे, अरे, अरे! त्याचं तुटलं, त्याची भांडणं झाली, त्याने सोडून दिलं. कशासाठी? आणि तुम्ही तेच विचार करता. पण त्याचाच परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरही होत असतो. तिकडची सासू तसा ताप द्यायला लागली, तुमची नसेल ताप देत तरी तुम्हाला ताप देते. कारण की तुम्ही ते सासू अशाच असतात, त्रासच देतात. आपलं माइंडसेट तसंच बनवून टाकतो त्या सीरियलसारखं. आपलं बी तसंच होऊ लागतं. आपल्याला सून अशीच मिळाली तर, तसंच ती सुनेचं बघून, बघून, बघून कटकारस्थान, काटकारस्थान आपलं बी तसंच होतं. माइंडसेट बघण्याचा तोच होतो. की सोना अशाच असतात सगळ्या दुनियेत टीव्हीत बी तसंच दाखवतात. तुम्हाला काय करायचंय ते काही दाखव. तुमचं जीवन त्याच्याशी का रिलेट करतं? मग तुमचा औरा प्रत्येक गोष्टीवरती असतो डिपेंड. मोबाईलला औरा आहे तुमच्या. आता माझा मोबाईल आहे. माझ्या मोबाईलला औरा आहे. तुम्ही नीट बघितलं तर माझ्या वहीला ओरा आहे, पुस्तकांना ओरा आहे. सगळ्यांना ओरा असतो बाळांनो. निर्जीव, सजीव गोष्टींना सगळ्यांना ओरा असतो. पण ह्या गोष्टी कशा उचलताय, घरात स्वच्छता कशी ठेवताय, कशा ठेवताय, यावरती खूप हे असतं. आता बेडरूम आहे तुमचं. तुम्ही अस्ताव्यस्त ठेवलं, नीट नाही घड्या घातल्या, कसं बी ठेवलं. तिथलं वातावरण बिघडून जातं, निगेटिव्ह होतं. समजतंय का? तुमच्यात भांडणं होणार, कचकच होणार. तुम्हीच करवताय हे सगळं. पण मग असं का घडतंय? छोट्या-छोट्या गोष्टी असतात. घराची साफ-सफाई करणं, घरात जाळ्या-आळ्या न होऊन देणं. हे करणं आपलं काम आहे. दुकान असेल, शॉप असेल, पर विचारणार, "काय इथं होईना? काय धंदा होईना? का होईना?" हे आपण लक्ष दिलं पाहिजे. थोडंसं आपण झोपताना किंवा आपल्या बेडवरती रिलेशनशिप चांगलं राहावं, तर कुठं गुलाबजल टाकतो कधी. आता ठीक आहे तुमचे रोज डे चालू झाले असतील, काय नवीन-नवीन तुम्ही पण इथून मागं बाकीच्या दिवसात काय करता? 10-12 दिवस गेल्यावर 14 फेब्रुवारी नंतर. हां, परत असतं का? कधीतरी बघा गुलाबजल शिंपडून आपल्या बेडवरती किती पॉझिटिव्ह वातावरण होतं. नवरा-बायकोत संवाद वाढतो. नवरा-बायकोत आकर्षण वाढतं फिजिकली, मेंटली. एकमेकांशी संवाद साधायला लागतात. करतं कोण? आपल्याला फक्त डेज आठवतात. नवऱ्याने ह्या डेजला वर्षातून एकदा हे 10 दिवस देतात. 10 दिवसात रोज दिला पाहिजे. ह्या डेला हे चॉकलेट दिलं पाहिजे. चॉकलेट डेला चॉकलेट, Cadbury दिला Cadbury. एखादा विश डे ठेवला नाही नशीब, नाहीतर 10व्या दिवशी विश मागितलं असतं. आणि इंग्लिश ह्याच्यावर का नाही? तर हे कळायला हवं आपल्याला, की आपणच आपले सगळं बिघडवतो. आपला माइंडसेट चेंज करा. हे बघा, तुम्ही दुनियाला काय बदलायच्या भानगडीत पडू नका. पहिली गोष्ट. दुनिया नाही बदलत. तुम्हाला बदलावं लागतं. तेव्हा दुनिया बी सरळ दिसायला लागते. तुम्ही नाही बदलत अन् अपेक्षित काय असतं दुनियाने बदलावं. असं नाही होत बाळांनो. पहिलं स्वतःला चेंज करायला शिका. स्वतःच्या माइंडला युनिव्हर्सशी कनेक्ट करायला शिका. आता तुमच्या क्राउन चक्रावरती व्हायब्रेशन असतील, मेडिटेशनला बसल्या वगैरे किती कनेक्टिव्हिटी वाढली तुमची. पण ही कनेक्टिव्हिटी आणखीन चांगली बळकट करण्याचा प्रयत्न करा, ताकद देण्याचा. आता सगळं वाईट विचार सोडून द्या. किती जरी कसली जरी वेळ आली, तरी देव माझ्यासोबत आहे, संकटात माझ्याबरोबर असतोच. मग काय का घडना? हा विश्वास ठेवा तुम्ही. शेवटी तुम्ही वारा बघितलाय का? नाही बघितला. इलेक्ट्रॉन पाहिलेत का कोणी? मानतो का नाही आपण? तसा देव बी शिका ना तुम्ही कराय विश्वास ठेवाय दृढ. मग कुठलीही गोष्ट करते युनिव्हर्स माझ्यासाठी चांगलंच करणार, असं म्हणायला शिका ना. काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुम्ही सारखं रडकच तोंड सारखं डोळ्यावरती झापडच, नुसते गाल फुगलेलेच. हं? तोंडावर हास्य नाही, ओठावरती कुठं स्माईल नाही आणि अपेक्षा करावं दुनियाने मला चांगलं म्हणा. अपेक्षा करा दुनियाने मला फलानं करा. का? तुम्ही स्वतःचा चेहरा स्वतः कधी आरशात पाहता का? आपण किती वेळा हसतो? किंवा स्वतःचा चेहरा बघून आरशात हसायला शिका. ओरा दिसेल तुम्हाला आरशात स्वतःचा तुमच्या.
नॉलेज सगळं पाहिजे तुम्हाला. माझा ओव्हरा, दुसऱ्याचा ओव्हरा. तुम्ही असा चेक नेक्स्ट लेव्हलला गेला ना, हाताने ओव्हरा चेक करताल दुसऱ्याचा. चक्र कुठली बॅलन्स आहे, कुठली नाही बॅलन्स. लेव्हल 3rd मध्ये कळलं का? हाताने तुम्हाला कळणार. नुसता असा तुम्ही रेखीने केलं ना हळद, सिम्बॉल असतो. मास्टर थिअरी तुम्हाला शिकवेल त्यावेळी. तुम्ही हाताने करणार समोरचे चक्र कुठलं खराब आहे, कुठलं चांगलं आहे, रेखीच्या माध्यमातून. पण एवढं सगळं शिकण्याकरता हे पहिलं तर व्यवस्थित करा ना तुम्ही स्वतःला. स्वतःला जे बिघडवलंय ते दुरुस्त करण्यावरती भर द्या. आपला ओरा क्लीन करण्याकरता. सोपे उपाय आहेत. लिंबाच्या पानं असतात का? कडुलिंबाची. ती टाकून अंघोळ करा. त्यानंतर आपलं लिंबू असतं का पिळून खायचं सरबताचं, ते पाण्यात पिळा, त्याने अंघोळ करा. कधी-मध्ये दूध टाकत जा थोडंसं, त्याने ओरा क्लीन होतो. आणि अंघोळ करताना तांब्या ओतताना पहिले 2-3 तांबे अंगावरती घेताना किंवा ग्लास अंघोळ करताना, मग वगैरे. 1 फूट अंतर ठेवायचं डोक्याच्या वर असं आणि वरून पाणी घ्यायचं. ओरा आपला वरून असतो, खालून नाही. वरून क्लीन करायचं. डोक्याच्या 1 फूट वर डिस्टन्स ठेवून वरनी पाणी ओतायचं किंवा ह्याच्यावरती. आणि पहिल्यांदा कुठं अंघोळ डोक्यावर पाणी म्हणजे कोणी असलं, ते आपलं डोकं खूप मेन आहे. आपलं डोकं म्हणजे निराकार थोडक्यात समजा. शिवलिंगासारखं आहे. तुम्ही जर त्याला व्यवस्थित दररोज असं केलंत किंवा तुम्हाला माहीत असेल तुरटी, तुरटी पाण्यात टाका. बेकिंग सोडा माहिती असेल? सोडा, बेकिंग पावडर काय म्हणतो आपण. ती पाण्यात चिमूटभर टाका. त्याने अंघोळ करा. ओरा क्लीन होतो. नवग्रह पावडर मिळते. ओरा क्लीनिंग पावडर मिळते. त्याचा वापर करा. मीठ असतं, सैंधव मीठ. त्याचा वापर करा ओरा क्लिनिंगला. आलं का लक्षात? आपण स्वतःची दृष्ट काढायची का मिठाने किंवा तुरटीने. आपल्या डाव्या हातात तुरटी घ्यायची. अँटी क्लॉकवाईज फिरवायची 3 वेळा. माझी सगळी नकारात्मक शक्ती निघून जाऊ दे. आणि खाली पायापर्यंत 3दा अशी मुठ घेऊन जायची. डोक्यापासून पायापर्यंत आणि टाकायची टॉयलेटमध्ये नाहीतर कुठं पाण्यामध्ये नेऊन. मीठ बी तसंच करायचं. माझ्या सगळ्या नकारात्मक बाधा जाऊ द्या. किती फरक पडेल तुम्हाला साध्या-साध्या, सोप्या-सोप्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. ह्या औऱ्याचे रिलेटेड असतात. बाहेरून कधी आला, डायरेक्ट चप्पल घालता, आतमध्ये येता, पाय धुत नाही, काय नाही. आणि तो उतानं जाऊन बेडवर पडता. "आज खूप कंटाळले मी ऑफिसमध्ये, खूप काम होतं." अरे, अरे, अरे! आणखीन कंटाळून जाणार. कारण आल्या-आल्या पहिलं हात, पाय, तोंड धुवायचंच. लक्षात घ्या. कुठूनही बाहेरून आलात की. आपल्या घरासमोर एखादं आपण कोरफड असतं. छोटीशी कोरफड लावा ना कुंडीमध्ये. कशाला नकारात्मक गोष्टी तुमच्या घरात येतील. एंट्रीच्या साइडला ठेवा. बाहेर थोडीशी जागा असेल तिथं ठेवा. काय अडचण आहे तुम्हाला छोटंसं असतं. किती छोट्या-छोट्या कोहळा असतो, कोहळा लावा. कळतं बऱ्याचशा बाधा आपल्या क्लिअर बाहेरचं बाहेर येणं काय असेल, कोणी कुत्रं पाळू शकत नाही, काय पाळू शकत नाही. सोप्या गोष्टी ते बी आपण करत नाही. म्हणजे ओव्हरऑल सांगतो म्हणतो आपण, ती सगळी कन्सेप्ट याच्याशीच आहे. खूप सिंपल आहे. साध्या-साध्या गोष्टींनी ओव्हरऑल क्लीन होतं. स्वॅप मारले तर चांगलीच गोष्ट आहे. नाही मारले तर मिठाने करा अंघोळ. म्हणून कुठल्याही कुठं आपण म्हणतो ना अंत्यविधी करून आलात तर अंघोळ करा. त्याचं कारण इथे तिथं खूप लोकं रडतात. तिथं खूप वेदना असतात लोकांना. त्या जवळच्या व्यक्तीला खूप काय-काय असतं. आपण त्या सगळ्या लोकांच्यात असतो. सगळे दुःखी असतात. मग त्या असण्याने काय होतं, आपल्याही मनावरती किंवा आपले हे ॲस्ट्रल बॉडीवरती किंवा आपल्या अ, ह्याच्यावरती ओरावरती परिणाम होत असतो आणि तोच ओरा घेऊन घरात आलं, की आपल्यात सुद्धा ती निगेटिव्हिटी राहते किंवा पिरियड असतील तर महिलांनी जाऊ नये अंत्यविधीला. ऐकलंय ना कधी? का तर ती आत्मा त्यासोबत असतो. असं कुठं ब्लडिंग वगैरे काय असं प्रकार असेल तर तिथं कनेक्ट होतो. निगेटिव्हिटी तिथे. म्हणून त्या गोष्टी पाळायला सांगितल्यात पूर्वजांनी. आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग कधी कुठं गेला अशा ठिकाणी, तर अंघोळ करायची का? कुठं हॉस्पिटलमधून जाऊन आला, अंघोळ करा, हात-पाय धुवा गरम पाण्याने. बघा किती फरक पडतो.
तेही नाही जमलं तर किमान आठवड्यातनी, 15 दिवसातनी एकदा एक 30-35 सेल्सिअस किंवा 30च्या आसपास सेल्सिअसमध्ये पाणी तापवा. त्यात मीठ टाका, थोडासा कापूर टाका. पाण्यात पाय सोडून बसा ना जरा अर्धा तास थोडासा. घाम यायला लागला की काढायचे पाय 15-20 मिनिटांनी. कितीतरी बॉडीची क्लीनिंग होते. आपल्याला ऑरा क्लीन होत असतो. आपल्यातली नकारात्मक शक्ती निघून जात असते. मग ह्या छोट्या-मोठ्या गोष्टी किती दिलेल्या आहेत तुम्हाला. तुम्हाला ताप येणार नाही, थंडी येणार नाही. तुमची सर्दी कितीतरी कमी होऊन जाते असं केलं तुम्ही तर. डिटॉक्स होते बॉडी. आपण म्हणतो ना माझ्या बॉडीमध्ये खूप काय-काय विषारी द्रव्य साचलेत. तर ते काय सहजासहजी काढता येतात. पण आपण तेही कधी करत नाही. एवढ्या सुंदर अशा गोष्टी असताना आपण त्याचा वापर करत नाही नॅचरली. जी कन्सेप्ट आहे ना, ती तुम्ही बघत असाल किंवा तुम्ही देवाच्या मागे बघत असाल. कधी पिवळं दिसतं, कधी खूप वाईट दिसतं. हा देवाचा औरा असतो. तसा आपलाही औरा असतो. आता सपोज तुमच्या घरी आसपास तुमचा मुलगा वगैरे असेल, तर त्याचाही ओरा क्लीन करता आला पाहिजे तुम्हाला. दुसऱ्याचाही ओरा क्लीन करता आला पाहिजे. समोर त्या व्यक्तीला उभा करायचं. आता सपोज कोण आहे का समोर तुमच्या? मुलगा वगैरे. हां. ते दिसला पाहिजे पूर्ण कॅमेऱ्यात तुम्हाला लाईव्ह दाखवलं असतं थोडंसं. उभा राहायचं, त्याला समोर उभा करायचा. रेकी ऊर्जेला कॉल करायचा कसं? दुसऱ्याचा ओरा क्लीन करताना. हं. अजून थोडंसं मागे सरा म्हणजे दिसाल प्रियंका मॅडम. साहेब प्रियंका मॅडमचं तुम्हाला थोडं त्यांचं छोटंसं बाळ आहे. ठीक आहे. हं. आता या इथं बसल्यात. तुम्ही त्याकडे तोंड करायचं. स्वतःचा चेहरा करा हां. हात वरती करायचे किंवा असा हात करा. म्हणा रेखी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हं. बस, बस, बस. ठीक आहे. दिसते. उभा राहा बाळा तू. हं. छोटी. हां. रेखी ऊर्जा प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. म्हणा 3 वेळा. कारण की मला माझ्या बाळाचं नाव काय असेल ते घ्यायचं आणि त्याचा ओरा क्लीन करायचा आहे. आता पिरॅमिडसारखे हात करा. पिरॅमिड हां. त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत स्वॅप मारा हळूच, स्लो मोशनमध्ये. उभं राहायला सांगा त्याला. हां. असे तुम्ही 5-7 वेळा स्वॅप मारले पाहिजेत. आजारी व्यक्ती असेल ना त्याच्यावानी पटकन त्याला रिकव्हरीसाठी चान्स रिकव्हरीचे चान्स वाढतात. बाहेरचे काय असतील ना प्रॉब्लेम ते दूर होतात. आता बारक्या पोरांची दृष्ट काढता की नाही तुम्ही? किती त्रास होतात. मग त्रास व्हायला लागला, की तुम्ही दृष्ट काढली किंवा काढण्या अगोदर असा ओरा क्लीन करा ना त्याचा. नकारात्मक शक्ती निघून जाते ना बरीच जमिनीमध्ये. आणि ती शक्ती जी निघते, तुम्ही अशी कल्पना करायची की ती जमिनीमध्ये जाऊन नष्ट होते वसुंधरेमध्ये. नाहीतर खाली मिठाचं पाणी ठेवा किंवा सोडा ठेवा पाण्यामध्ये आणि ती शक्ती अशी तुम्ही जी ओरा क्लीन करताय ती सगळी घाण त्या मिठामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये जाते. कल्पना करायला शिका ना तुम्ही. असा समोरून केला की त्याच्या डाव्या-उजव्या साइडनी करायचा. पाठीमागून करायचा. आता हे बारकं बाळ आहे. ते त्याला समजत नाहीये. तो आपला चेष्टा-मस्करी करतोय. फरक पडतो पोरांमध्ये बी. त्यांच्या हसण्या-खेळण्यामध्ये. पाठीमागून मी तसंच करायचं किंवा पाठीमागून करताना इमॅजिन करायचं. आता पाठीमागून आपल्याला ओरा क्लीन करता येत नाही स्वतःचा बी दुसऱ्याचा करू शकता. मग आपण असं समजायचं, की मला आरशासमोर उभं राहायचं पहिली गोष्ट. आरसा तर असतो चौकोनी आणि आपण आरशात एकदा स्वतःला पाठीमागून पाहून घ्यायचं आणि कल्पना करायची, की मी पाठीमागून स्वतःला पाहतोय आणि पाठीमागून ओरा क्लीन करतोय. आणि स्वॅईप मारायची स्वतःवरून तशीच. पाठीमागूनही ओरा क्लीन होतो स्वतःचा. जर तुम्ही चारही बाजूने तुमचा ओरा क्लीन केलं, तर किती भारी होईल. त्याचसोबत खाली तुम्ही जर मिठाचं पाणी तुम्हाला नाही आगीची कल्पना आली किंवा जमिनीत, तर खाली मिठाचं पाणी ठेवा. एखाद्या छोट्याशा बाउलमध्ये, भांड्यात आणि वरती स्वॅप मारला की कल्पना करायची ह्या मिठात सगळी निगेटिव्हिटी निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते आणि ते मीठ ओतून द्या टॉयलेटमध्ये. नाहीतर कुठं तर गटारामध्ये. संपला विषय. झोपून बी करू शकता ओरा क्लीन तुम्ही. आधी पोटाची बाजू, नंतर पाठीची बाजू. कोणाला डायबिटीज असेल तर फक्त सुरुवात करताना त्याच्या टेलबोनकडून ओरा साफ करायला सुरुवात करायची. मग पूर्ण ओरा साफ करायचा.
ह्याने ऑरा क्लीन होतो. इतर व्यक्तींनाही खूप आधार भेटत असतो. मग ऑरा क्लीन करण्याच्या किती गोष्टी आहेत. हे तर रेकीचा मी तर तुम्हाला विदाऊट रेकीचं सांगितलंय. अंघोळ करताना पाण्याला काय तुम्ही देता का इंटेन्शन? रेकी ऊर्जा प्रवाहित हो म्हणायचं त्यावरती पाणी मी शिकवलंय का नाही? त्याला म्हणायचं अंघोळ करताना, ह्या पाण्याने माझं शरीर स्वच्छ होत आहे. या पाण्यामुळे माझा ओरा भक्कम होत आहे. माझ्यातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत आहे. या पाण्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा ऊर्जावान करून हे पाण्यामध्ये मला माझं आरोग्य, अवती-भोवती सगळं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत आहे. सकारात्मक विचार येत आहेत. माझं शरीरही निरोगी राहत आहे. माझ्या शरीरातले सगळे आजार दूर होत आहेत. किती सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितल्यात. कुठं मोठ्या अशा शब्दांच्या खेळ-खेळत मोठ्या प्रार्थना सांगितल्यात का काय करायचं. सिंपल. तेही नाही आवडलं तर म्हणायचं, तुम्हाला सांगितले स्वामींची ऊर्जा प्रवाहित हो, साईबाबांची ऊर्जा प्रवाहित हो, दत्तगुरूंची ऊर्जा, श्रीपाद श्री कोणाचंही नाव घ्या ना, आवडतंय त्यांचं आणि त्याला रेखी द्या त्या दृष्टीने. बघा तरी काम करणार. ही ऊर्जा त्याची आहे बाबांनो. आपले सगळं हे त्यावरतीच चालू आहे. ब्रह्मांड जे चालू आहे ना एनर्जीवरती मी सांगितलंय. शेवटी जाऊन बघाल तर फक्त एनर्जी आढळते कुठल्या ह्याच्यामध्ये. सायन्सचे असतील स्टुडंट त्यांना माहीत असेल. फायनली काय तुम्हाला मिळतं, की हे सगळं एनर्जीवरच चालतं. मग एनर्जी कोणती आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? आणि ती कशी क्रिएट करायची हे तुमच्या हातात आहे. युनिव्हर्समध्ये जर पाहिलं तर सगळं पॉझिटिव्ह बी आहे आणि खूप निगेटिव्ह बी आहे. पण आपल्यासाठी आपण काय घ्यायचं आपली चॉईस आहे. मुलांसाठी किती सांगितलं दृष्ट काढताना, दृष्ट काढण्या अगोदर ओरा क्लीन करा, परत दृष्ट काढा. 5 मिनिटात फरक पडून जातो. मिठाने काढा सिंपल. फक्त इंटेन्शन द्या, की या मिठामुळं याच्याला घरातल्यांची, बाहेरची कुठली नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार, नकारात्मक नजर लागलेली निघून जाऊ दे यामध्ये सगळी. असं म्हणा ना एवढं सोप्या भाषेत. संपला विषय. आपल्या दुकानाची नजर काढा, आपल्या घराची नजर काढा. काय फरक पडतो? करतो का आपण? आपल्या दुकानामध्ये किती सोपं गोष्ट आहे. आपण कुठं ह्याचा बांबू ट्रे आणला. ठेवा ना. एकदा जळल, दोनदा जळल निगेटिव्हिटीने. परत तर राहील ना. अशा छोट्या-छोट्या गोष्टी त्या यूज करायला शिका. पाण्याचा ग्लास घ्या, त्यात लिंबू टाकून ठेवा इंटेन्शन देऊन, की नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ दे. तर तिथे काय नकारात्मक ऊर्जा असेल तर लिंबू बुडून जातं. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी. तुम्हाला तर कळेल दुकानाचा ओरा काय आहे, तुमच्या इथं काय आहे, तिथं काम करताय, तिथं काय प्रॉब्लेम आहे. काहीतरी आहे तिथं. तुम्ही हील तर करू शकाल ना. थोडं सिम्बॉल मिळाल्यावर फायदा होतो ते तुमचं दुकान, घर वगैरे. तिथं कायम एनर्जी ठेवता येते आपल्याला, स्थापित करता येते. नुसतं अगरबत्ती लावून बी नाही होत. त्यामागे इंटेन्शन आपण नुसतं तर रोज लावतो, देवा तुम्हाला देवा सुख समृद्धी माझ्यातला अहंकार जळण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा जळण्यासाठी अगरबत्ती लागतोय. जशी अगरबत्ती जळत जावी, तशी आमच्यातली नकारात्मक एनर्जी असेल, काय नकारात्मक विचार असतील, नकारात्मक काय घटक असतील घरातले नष्ट होऊ देत. म्हणणं कोणाचं काम आहे? इतकी सारी तुम्हाला इन्फॉर्मेशन पोहोचवत असतो, देत असतो. किती रे काम करता तुम्ही? कुठेतरी स्वतःला काम करण्यावरती भर द्या. स्वतःचा ओरा बघताना मी काय सांगितलंय, पांढरा पेपर घ्यायचा, त्यावरती हात ठेवायचा. साधी सोपी गोष्ट. कंटिन्यू बघत राहायचं हाताच्या बोटामध्ये. किंवा समोर जरी असा हात केला, फाईट काय असेल समोर ठेवलं, तरी तुमचा ओरा तुम्हाला कळतो. कसा आहे तुमचा ओरा? आता चेक करा सगळ्यांनी. असा हात धरा आणि समोर पांढरं काहीतरी भिंत असेल किंवा पेपर असेल, तो लावा. तुम्ही ज्या दिवशी तुमचा ओरा नीट बघायला शिकाल ना, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा ओरा बघायला शिका. तर तुम्ही आधी दुसऱ्याचा प्रयत्न करायला बघायचा, तर तुमचाच नाही तुम्हाला दिसला. काय उपयोग आहे? आधी स्वतःचं बघायला शिका. स्वतःला आलं पाहिजे, तर दुसऱ्याचं आपण बघू शकतो. बघा स्वतःचं काय दिसतंय बोटामध्ये, कुठला कलर दिसतोय. बोटांच्या ह्या साइडनी बघा कलर दिसतो असा. ह्याच्या फटी असतात ना मधल्या आपण हात असा फासटून बघतो. तर त्या गॅपमध्ये तुम्हाला कलर दिसतात. आता तुमचे कलर झालेत का व्हाईट सगळ्यांचे? चेक करा. तुम्ही जर रोज करत असाल प्रॅक्टिस किंवा कुठं बाहेरून कुठं अशा चुकीच्या ठिकाणी जाऊन आला असाल, कुठं मटका, गांजा, दारू, तरी ओरा खराब होतो.
पॉझिटिव्ह थोडीच होणार आहे. कसा दिसतोय? वाटतोय का नाही काही चेंज? तुमचा ओरा म्हणजे तुमचं अवतीभोवतीचं एन्व्हायरमेंट, वातावरण नुसतं तुमच्या विचाराने असंच नाही की प्रदूषण धुराने खराब होतं. तुमच्या विचारानेही खराब होतं. तुमच्या चालण्या, बोलण्या, उठण्याने खराब होतं. खाण्यापिण्यानेही खराब होतं. चुकीचं खाल्लं तरी खराब होतं ओरा. बघा कधी चेक करून नॉनव्हेज खाऊन ओरा कसा दिसतो. मग म्हणाल, "सर काय सांगत होते?" मग तुम्ही परत म्हणसाल, "शाकाहारीच बेस्ट आहे." काय सर दिसते का नाही देत? हां, व्हाईट दिसत आहे सर. हां, छान. वाईट दिसतोय, अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगला आहे ओव्हरऑल. हे कधी आणखीन वाढवायचे पॉझिटिव्ह थॉट्सने. जोपर्यंत विचारावरती काम करत नाही, तोपर्यंत आचार बी बदलणार नाहीत. आतून काजू बदाम खाल रेटून आणि वरून विचार कराल तर टेन्शनचे, ॲक्सिडेंटच्या बातम्या वाचाल, सगळं दुःखद घटना बघाल, कुणाचं कोण फुटून गेलं, कुठल्या पक्षात गेलं बघत बसाल, दुःख होईल तुम्हाला. बाकी नाही काय होणार, तुमचा औरा खराब होईल. काय करायचंय तुम्हाला? तुमचं तुम्ही बघा ना. आणि तुमचा औरा खराब झाला ना, तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती बी निगेटिव्ह होऊ लागतात. तुम्हाला साड्या अडकवायच्या हे माहिती आहे का? स्टीलच्या काड्या, हे स्टील मिळतं. तुम्ही ओरा चेक करणारी माणसं बघितलीत का कधी? तसलं ते काड्या घेतात, फिरतात इकडे-तिकडे. त्या ह्याच्या असतात बघा, बघितलेलं ते. तांब्याच्या तांब्याच्या. किंवा बघितलं. तांब्याच्या. काय म्हणतो दुसऱ्या ह्याच्या असतात. तुम्हाला माझ्या सोपी आयडिया सांगतो ओरा बघायची. तुमच्याकडे ओरा असंच नाही, ते तांब्याचंच असावं लागतं. मी तर तुम्हाला ग्राउंड लेव्हलनी शिकवणारा माणूस आहे. तुम्हाला तांब्या-बिंब्याचं काय घ्यायची गरज नाही. ते असते का साड्या अडकवतात बघा, कपाटात मिळतं. ते माझ्याकडे हँगर साड्या. आहे हँगर 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 हँगर. हँगर हां, हां. हँगर. त्याचे तुकडा पाडायचा, त्याला दांड्यासारखं करायचं आणि खाली असं धराय करायचं आणि ते सायकलच्या मुठीचं लावायचं आणि असं समोर धरायचं तुमच्या घरातल्या. सर माझ्याकडे आहे सर ते. हं. आहे का? हो. आणि त्याने इंटेन्शन द्या फक्त त्या स्टीलच्या ह्याला. तरी ते तुमचा ओरा सांगतं, दुसऱ्याचा ओरा सांगतं, तुमच्या घराचा ओरा सांगतं. असं हो. काही नाही तसलं घ्यावं म्हणून. सांगतात काय, 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 काय. सर आपण माझ्याकडे घरातल्या गोष्टीचा वापर करायला शिकवणारी माणसं आहेत. हां. ते बघा कांड्या घेऊन फिरतंय ते आकाश. तसल्या काड्या असतात ना, त्याला काय गरज पडतो. तुम्हाला दुसऱ्याचा जरी ओरा बघायचा असला तुमचा बी ना, तुमचा ओरा चांगला असेल का नाही पॉझिटिव्ह, आहे. असं ते फुलतं. आता समज निलेश सरांकडे ते आहेत बघा, ते कशाच्या कांड्या आहेत? कॉपरच्या आहेत का निलेश सर? कॉपर कॉपरचे हं. सर. आता सपोज निलेश सर माझा ओरा बघतो. हां, बघा सर असं लावा ते डोक्यात असं धरायचं देवा विजय सरांचा ओरा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कळून दे. बघा आणि ते सोडा दिलं बघा. ऑटोमॅटिक दाखवतं ते. ऑनलाईन बी चालतंय त्याला काय होतंय तेव्हा. एनर्जी आहे अरे बाबांनो ते सगळं एनर्जी आहे. काय झालं? काय दाखवतंय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह दाखव. हं. आकाश तुझं काय दाखवतंय? यंत्र आहे का बरोबर? बघ बाबा. लय जड आहेत सर सळ्या. हां, इतक्या आमच्या इकडे जड नाही घ्यायच्या. बाहेर वापरतात. त्या महिलांच्या असतात ना साड्या अडकवायच्या ते खूप नाजूक असते, छान असतं, मापात असतं. आणि त्याला आहे ना हँगर. सायकलची मूठ लावायची. ते मुठा मिळतात बघा कुठे सायकलच्या दुकानात किंवा हो. प्लेन काहीतरी बांधायचं असतं. जे की लबरासारखं असावं, ठीक आहे. आणि असं हात धरायचं आणि बघायचं आपला ओरा बघायचा. देवा माझा ओरा सांग. ते पॉझिटिव्ह असेल तर असं होतं. निगेटिव्ह असेल तर एकाच बाजूला जातं डाव्या साईडला. कळलं का? तुम्हाला काही विकत बी घ्यायची नाही. माझ्याकडे शिकला तुम्हाला इन्स्ट्रुमेंट बी कुठे विकत घ्यायची गरज पडणार नाही. तुमचं सगळी लय सोपं काम करून टाकत असतो आपण. ओरा बघायचं बी काय अवघड नाही. पाणी बी बघा येतं त्याच्यावर असं धरायचं. जायचं कुठं पाणी आहे? ते दाखवतं पाणी. असेल ना जमिनीत पाणी त्या ठिकाणी तर ते सांगतं. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी जिथं पाणी तिथं असं करणं. जिथं पाणी नाही तिथं सिकुडून राहणं किंवा आतमध्ये आणखीन काड्या येणार निगेटिव्हमध्ये. किती सोपे आहेत. तुम्ही बघितलं असेल अनेक लोकं सांगतात, "आम्ही ओरा बघू तुमचा फलानं बघून."
म्हणतात का नाही, ते त्यांच्या पद्धतीने ते करतात. आपल्याला ते कोणावर हे करायचं नाही. पण आपण जे शिकतोय त्यातून मी तुम्हाला थोडक्यात ज्या गोष्टी सांगतोय. आता ती एक जर तुम्ही घेतली आणि तिला जर दाढ्यासारखं धरलं असतं व्यवस्थित असेल एवढं असं थोडासा तुकडा पाडला एकाचा 2 तुकडे केले. असं केलं तर ते ओरा दाखवतं. तुम्हाला काय कुठल्या स्टीलच्या आपलं कॉपर-बिपर घ्यायची गरज पडत म्हणजे तुम्ही बी हं, बुद्धी वापरली तर सगळ्या गोष्टी चांगल्या ह्याने काम करतात. फक्त डोकं पाहिजे आपल्याला हो. ते खूप ओरा बघणारे-बिघणारे त्यांचा बी तुम्ही ओरा बघू शकता घरी बसून. काय करतोय लई बाहेर जायची कुठं. म्हणून मी तुम्हाला सगळ्या लिमिटेड तुमच्या कमी खर्चाच्या गोष्टी सांगत असतो. की सगळ्याला करता येत नाही. सगळ्याच्या घरात असतंच. लग्नात तर कपाट येतं मला माहिती आहे. त्याच्या त्यात 4 अँगल त्यातला एक काढायचा आणि आणायचा बनवून. ब्राउझर मध्ये एक्स्ट्रा काय नसतं ना सर, सेमच असतं ना सर फक्त म्हटलं. डाउजिंग वेगळं असतं पण. अच्छा, त्याच्यामध्ये पण ते वापरतात ना ब्राउझर मध्ये. अं, ब्राउझरमध्ये बी असतं की ते. हो. ते ओरासाठी खास वापरतात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी. तुम्ही बघत असाल कुठं दुकान असेल, शॉप असतं बघा तिथं कुठं सोनाराच्या दुकानात असतं बऱ्यापैकी काय-काय ते स्टोन देतात, काय-काय देतात ना. त्यांच्या दुकानात जाऊया ₹150 घ्या, 200 द्या, तुमचा ओरा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सांगतो. इतकं पैसे घालवण्यापेक्षा मी सांगतोय बघा ना, पिंपळाचं पान आणा, त्याच्यावर हात ठेवा आणि बघत बसा. त्याच्यावर कशी बोटं उमटतात बघा तुमची. असेल चांगला ओरा तर तुम्हाला हिरवंगार दिसेल, चांगलं पॉझिटिव्ह दिसेल आणि थोडंसं काय असेल निगेटिव्ह तर ते पानं सिकुडून जातं तुमच्या एनर्जीने. वाळल्यासारखं होतं. झालं तुमचा ओरा निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. पैसे काय घालवायचे त्यात. मोठं असतं का नाही पिंपळाचं पान किंवा वडाचं पान. सगळं आपली लोकं आपण रानटी ह्याच्यापणाने करायचं वैदिक प्रमाण जुन्या पद्धतीने. बिना खर्चाचं. तुम्हाला माहिती आहे का? वडाच्या पानावर वडाच्या पण पानाने करायचं. जर वडाच्या पानाने बी ओरा क्लीन करतात. वडाचं पान घ्यायचं, त्याला हे द्यायचं, रेकी मध्ये धरायचं असं हाताच्या आणि त्याला रेकी एनर्जी द्यायची. अशीच. आणि त्याला म्हणायचं, की या व्यक्तीचा ओरा क्लीन करायचा आहे. आणि ते पान घ्यायचं आणि समोरच्या व्यक्तीने 5-10 वेळा नुसतं फॅननी कसं हवा मारतात, पेपरनी लाईट गेल्यावर तसं करायचं खाली डोक्यापासून. झाला ओरा क्लीन. सगळी निगेटिव्हिटी त्या पाण्यातच ग्रास होते आणि पान टाकून टाकायचं जाळून, नाहीतर पाण्यात सोडून द्यायचं. संपला विषय. झाला तुमचा ओरा क्लीन. अरे काय तज्ञ मी तुम्हाला बिना साहित्याचं बनवू पण तुमची बुद्धीच तुम्ही वापरलं पाहिजे. तज्ञ बनवायचं अवघड नसते. आणि खरा तज्ञ असाच असतो की यातून करणारा. खूप साऱ्या इन्स्ट्रुमेंट आहेत आणि तुम्ही काय वापरताय म्हणून तुम्ही तज्ञ नाही होत. तुम्हाला तज्ञ व्हायचं असेल तर या साधारण गोष्टी मी चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो लोकांना. किती तुम्हाला गोष्टी सांगितल्या मी ओराच्या कन्सेप्ट शिकवताना. ओरा क्लीन करायच्या, ओरा बिघडतो कशामुळे? अनेक गोष्टींमुळे. मग तुमच्या टीव्ही बघण्यापासने, तुमच्या सगळ्या गोष्टीपासने, तुमच्या मोबाईलचा तुम्ही ओरा बघा. एकटक बघा त्या मोबाईलकडे उलटा ठेवून. कसा दिसतोय तुमचा मोबाईल? त्याचा ओरा काय आहे? म्हणजे त्याच्यात येणारे कॉल्स, निगेटिव्ह कॉल आले तर ओरा बघायचा, पॉझिटिव्ह आले तर ओरा बघायचा. जे हां, हां, करून हसते त्या व्यक्तीचा फोन झाला की बघायचा ओरा चांगला दिसणार. आणि रडकट कोणाचा मागत करायचा फोन आला की तुमचा ओरा डाउन लगेच. असे अडचणी. काय होईल काय ॲडजस्ट? नाही मला काम आहे ठेवून दे ती. परत ओरा बघायचा निगेटिव्ह. असं असतंय. ते प्रत्येक गोष्टीला ओरा असतो. भले त्या गोष्टी बोलू न बोलू. मग झाडांना ओरा आहे. झाडांचा ओरा खूप पॉझिटिव्ह असतो. जर चिंच सोडली तुम्ही कुठं क कवठ सोडलं तर. काही ठराविक गोष्टी किंवा कुठं-कुठं आता बघा काळुबाईला जाता तुम्ही तिथं काही-काही झाडांची लाकडं बी खतरनाक असतो. आपण आणतो घरात कधी सोफा-बिफा काय. कुठं लाकूड तोडलंय कोणी माहिती आहे का? कशाचं काय बनवलं? आता काही लोकं लाकडांपाशी तिथं बाहुल्यांना पिना टोचतात, काय-काय टोचतात. बघितलं ना, तुम्ही झाडाखाली जाऊन बसा काळुबाईच्या कुठल्या बी कसं वाटतंय बघा. नाईट उड्या मारायला लागला रात्रीपर्यंत बघा. तिथे तेच प्रकार करतात रे सगळं. त्याच उद्देशाने करतात कोणाला तरी तापवावं. बघता कधी तुम्ही? काय असतं? किती लोकं तिथं झाडांना पिना खोच, कुठं त्या काळ्या बाहुल्या, फलान किती असतंय? सगळा रक्तपात कितीतरी काय तर तोडलं जातंय. आता देवाची इच्छा नसते, पण ते करणं होतं. तसल्या झाडाखाली तुम्ही बसला, तिथून आला, तर तुमचा ओरा किंवा तुमच्यात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करते. तुम्ही तिथं लघवीला गेलात,
बाथरूम टॉयलेटला गेला बसला emergency मध्ये अशी माहिती आहेत का तुम्हाला झाडं कित्येक झाड आहेत. कुणी कुठं काय करतं जाताना प्रवासात कुठं बसता एखाद्या रूम मध्ये हॉटेलच्या जातात तिथं कोणी सुसाईड केले काय केले माहितीये का? कधी जाताना नेता का अगरबत्तीची घरी स्वामींना लावलेली अगरबत्ती आहे किंवा साईबाबांना किंवा बापूंना लावलेली अगरबत्ती आहे. की त्या अगरबत्तीचं कुठं चिमूटभर नेता का देवा मी झोपताना टाकते माझ्या गोलगोला शेजारी आसपास की मला काय वाईट शक्तीपासून त्रास होऊ नको नेता कधी? कधी-कधी अशा हॉटेल्समध्ये किती घटना घडतात विचित्र काय-काय घटना घडतात. एनर्जीज असतात. कुठून येतं तुमच्या मागे हे? असंच येत असतं. म्हणून सांगतो झाडं बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण तुम्ही लोकच बनवतात त्यांना पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मग एका झाडाला एक एनर्जी येऊन बसते, दुसरी एनर्जी येऊन बसते, तिसरी एनर्जी येऊन बसते आणि त्या झाडात अनेक निगेटिव्ह एनर्जी असतात. मग लोकं तिथं बोलतात, "मी फलानं कापील, आलानं करील, तलानं करील." तर तलंग देईल, कोंबडा देईल, मुर्गा देईल, बकरी देईल, बकरा देईल, काय देईल बालिंगा कापल अन् आलिंगा कापल बैल का असं-असं बोलून दिल्यावर ते तिथं चिकटून बसते. तुमची कामं बी होतात. पण तुम्ही बी तिथं अडकणार आहे एक दिवस. तो सुटेल. त्याला काय व्हायचं ते होईल. पण त्यानंतर ती मोकळंच झालं ना परत. तुम्ही द्यायचं बंद करणार. पुढं तुम्हाला बी फिरून येणार आहे. हे लक्षात घ्यायला शिका ना. झाडं बी असतात पॉझिटिव्ह, निगेटिव्ह म्हणजे आणि गोष्टी जिथं-जिथं चालतात. अशा नकारात्मक प्रकार करायचे, झाडावर प्रयोग करायचे किंवा बाहुलीवरती प्रयोग करायचे, कुठे टाकायचं. तर ह्या गोष्टींपासून वाचलं पाहिजे आपण. कुठून येतंय नकारात्मक एनर्जी? असलेच तुम्ही जसं रेकी वापरतायत पॉझिटिव्ह इंटेन्शननी. तशी नकारात्मक मंत्र, नकारात्मक तंत्रांचा उपयोग करून इंटेन्शन देतात ते लोकं मंत्रांद्वारे आणि ती मागं लागते. साधी गोष्ट आहे. बरेच लोकं म्हणतात मग फलानं केलंय, माझं हे झालंय, फायनान्शियल ब्लॉक केलंय, आजारी पडतो, पैसा टिकत नाही. हे असलं काहीतरी उद्योग करून टाक. समोरचं आणि काही वेळेला काय होतं माहीत नसतं आपल्याला, की ॲक्चुअली त्याने काय केलंय? आपण मग सांगत असतो, असं-असं आहे मला मुक्त करा. तो चुकीचं काय चांगलं करतोय का चुकीचं करतोय तुम्हाला काय माहिती? माहिती आहे का? नकळतपणे तो चुकीच्या शक्तीचा वापर करतो पैशासाठी. तुम्हाला सांगतो बिनधास्त होईल का? मग या सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. ओरा खराब व्हायला एकच गोष्ट नसते. त्या झाडाखाली ॲक्सिडेंट झालाय, कुठल्या झाडावर गाडीने धडकून लोकं मेली, तिथं कुठं काय झालं, जाता-येता वेळकाळीचा परिणाम होत असतो. म्हणून समजा बी शिकवलंय मी आणि ओराची कन्सेप्ट सांगितली डीपमध्ये. आता कळलं साध्या सोप्या भाषेत. खूप मी काय मोठं आबावा लय म्हणलं नाही. नाहीतर तुम्ही आभाळाकडे बघता अन् लय वर्षी देईना काने कुठली लय भेटेना. सरळ सोपी भाषा. आता यात काय तुम्हाला काय राहिले का काय? शंका कोणाला? ठीक आहे रेकॉर्डिंग बंद करूया.